नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अलिबाग बीचवर समुद्र किनारी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। पर्यटकांनी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतलाय तर मासे खाण्यासाठी हॉटेल्समध्ये गर्दी। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीमध्ये पर्यटकांची किनारपट्टी भागात गर्दी। सूर्यास्त पाहण्यासाठी भाटे किनारी पर्यटकांची गर्दी। महाबळेश्वरमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी वाढली। प्रसिद्ध वेण्णा लेक इथं नौका विहाराचा पर्यटकांनी आनंद घेतला। महाबळेश्वरमध्ये पर्यटन पॉइंटवर जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा, ऑथोरिटी पॉइंटवर जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत। माथेरानमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल। पर्यटकांची मिनी ट्रेनला पसंती। माथेरानमधील सर्व हॉटेल्स हाऊसफुल। माथेरानच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध असल्यामुळे पर्यटकांची माथेरानला पसंती। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये माशांचे भाव गगनाला भिडले। पापलेट 500 ते 1000 रुपये प्रति किलो। लाखो पर्यटकांचा मासळीवर ताव। लोणावळ्यातील टायगर पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने फुलला। पर्यटक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहेत। रत्नागिरीमध्ये मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी। कोकणामध्ये 5 लाख पर्यटक समुद्रकिनारी। पर्यटकांना थीम पार्टीचं विशेष आकर्षण। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये किनारपट्टीवर पर्यटकांची झुंबड उडाली आहे। नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक दापोलीत दाखल। गोव्यातील समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या हॉटेल्समध्ये खवय्यांची तुफान गर्दी। पुढील काही दिवस गोव्यातील हॉटेल व्यवसाय तेजीत राहणार। पालघरमधील कृष्णांग सेवाभावी क्रांतीकडून ढोल मृदंगाच्या तालावर भजन कीर्तन करत नव्या वर्षाचं स्वागत, तर काही तरुणांनी कोहोज गडावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। तुळजाभवानीचं दर्शन घेत भाविकांकडून नव्या वर्षाचा संकल्प। शिर्डीमध्ये साई समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। मंदिराच्या कळसावर आणि परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। राज्यभरातून हजारो भाविक पंढरीत दाखल। उद्यापर्यंत गर्दी वाढण्याची शक्यता। तीर्थस्नानासह पर्यटन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेलं नाशिक इथे पर्यटक दाखल झालेले आहेत। पर्यटकांनी नाशिक गजबजलेलं आहे। रामकुंड परिसर, कपालेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। 31 निमित्तानं नागपुरामध्ये अनोखं अभियान राबवलं जातंय। नागरिकांना दुधाचं वाटप, दूध प्या, गाडी चालवा आणि अपघात टाळा असा संदेश नागरिकांना दिला जातोय। दारू न पिणाऱ्यांचा सत्कार केला जातोय। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित पहिल्यांदाच एका व्यासपीठावर। मुंडे क्षीरसागर यांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं। वर्धा जिल्ह्यामधील देवळी तालुक्यामध्ये ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजीनामे दिल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू। आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत जाहीर। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाखांची मदत, तर जखमींवर शासकीय खर्चानं वैद्यकीय उपचार करण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमधल्या आगीमधील 6 जणांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करणार। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची माहिती। पालघरच्या जव्हारमध्ये 7वे राज्यस्तरीय आदिवासी संमेलन संपन्न झालंय। जव्हार शहरामध्ये रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये तारपा नृत्य, ढोल नाच, गौरी नृत्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली। संमेलनामध्ये ब्राझील देशाच्या विदेशी महिलांनी आदिवासी नृत्याचा आनंद घेतला। वाशिममध्ये शेतमालाच्या दरवाढीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची पदयात्रा। रिसोडमधून निघालेली पदयात्रा उद्या वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। भंडारामध्ये सायकल रॅलीद्वारे एनसीसी विद्यार्थ्यांचं जनजागृती अभियान। राष्ट्रीय शिक्षण संस्थेअंतर्गत उसगावामध्ये विद्यार्थ्यांना पर्वतारोहणाची संधी। अहमदनगरच्या दौंड महामार्गावर भीषण अपघात। ट्रक आणि कारची जोरदार धडक। 3 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी। खासगी रुग्णालयात उपचार सुरू। मालवणहून देवगडला जाणाऱ्या एसटीची घराला धडक। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। अपघातामध्ये एसटीसह घराचं नुकसान।
सांगलीच्या मिरजमध्ये अवैध गॅस रिफिलिंग करताना आग लागली. गॅस रिफिलिंग अड्डा जळून गेला. कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्तानं पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज. 4000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. वाशिममध्ये सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या चालकाचं काम बंद आंदोलन. नव्या वाहतूक नियम कायद्याविरोधात चालक आक्रमक. जाचक अटी रद्द करण्याची मागणी. परभणीमध्ये वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार मोहीम. 31च्या अनुषंगानं वाहन चालकांची कसून चौकशी. अहमदनगरच्या कोपर गावात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दुकानांवर डीवायएसपी मिटके यांच्या पथकाचा छापा. 2 जण ताब्यात. 21 गॅस टाक्या, व्हॅन आणि मशीनसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. ठाण्याच्या शहापूरमधील वेलूक इथे गावठी हातभट्टीचे अड्डे नष्ट करण्यात आले. बेधुंद तळी रामांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई. वर्धा जिल्ह्यामध्ये 14 महिन्यांमध्ये गुन्हेगारीचा आलेख घसरलेला आहे. पोलिसांच्या प्रभावी कामगिरीमुळे गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालंय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील कन्नड जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांची विमानातून दिल्ली वारी. मुंबई ते दिल्ली ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. लाल किल्ला, संसद भवन हे त्यांना दाखवलं जाणार आहे. सांगलीच्या मिरजेमध्ये अयोध्येमधून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलशाचं पूजन. पालखी रथ वाद्याच्या गजरामध्ये शोभायात्रा संपन्न. जागोजागी फुलांची उधळण करून यात्रेचं स्वागत. दिल्लीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान शेख खाजाची कांस्य पदकाची कमाई. परभणीकरांकडून पैलवानाचं जोरदार स्वागत. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अक्षता कलश पूजनाच्या शोभायात्रेचं आयोजन. मोठ्या संख्येनं भाविक शोभायात्रेत सहभागी. परभणीमध्ये सरत्या वर्षामध्ये गुन्हेगारीत मोठी घट. 2022च्या तुलनेमध्ये 2023मध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात जवळपास निम्म्यानं घट. यवतमाळमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई. 5.5 लाखांचा मांजा जप्त. एलसीबीच्या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धावे दणाणले. पालघरमध्ये दमण आणि खानवेलमधील अवैध दारूवर कारवाई. कारवाईमध्ये जवळपास 2 लाखांची दारू जप्त. नाशिकमध्ये भक्ष्यतोंडामध्ये पकडून बिबट्याचा मुक्त संचार. देवळाली कॅम्प परिसरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चिंगवेमध्ये बिबट्याची 3 पिल्लं आढळली. ऊसतोड मजुरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. नवीन वर्षात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक मिळण्याची शक्यता आहे. श्रेणीनुसार ग्राहकांना 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दरवाढ होण्याची चिन्ह. बुलढाण्याच्या बोरी आडगावमध्ये शेतकऱ्यांच्या उपोषणस्थळी आमदार आकाश फुंडकर यांची भेट. उद्या आंदोलकांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये अर्थसंकल्पीय विकास कामांचा शुभारंभ. विकसित भारत रथाचं सुद्धा उद्घाटन. नागपुरामध्ये आठवड्याभर ढगाळ वातावरणाचा हवामान खात्याचा अंदाज. 1 ते 7 जानेवारी दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. अकोल्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये भाज्यांचे दर वाढले. बाजारामध्ये भेंडी, दोडके, वांगी 30 रुपये पाव, तर मेथीची जुडी 20 रुपये. गवार 160 रुपये किलोवर. अमरावती शहरामध्ये लवकरच स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लागणार. खासगी कंपनीकडून सर्वेक्षणाचं काम सुरू. प्रीपेड वीज मीटरमुळे नागरिकांना आधी पैसे भरल्यानंतरच वीज मिळणार आहे. जळगावच्या वडाळीमधील रेल्वे बोगद्यामधून वाहतुकीला अडथळा. रेल्वे विभागांना लवकरात लवकर पर्याय काढण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिममध्ये प्रशासनाकडून प्रमुख पिकांची आणेवारी जाहीर. जिल्ह्यातील सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी. पीक विम्यासह नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. परभणीमध्ये दुबार पेरणीनंतर हरभरा पीक बहरलेलं आहे. पोषक वातावरणामुळे कोळपणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दाट धुक्यांपासून बचावासाठी पिकांवर तुषार फवारणीला सुरुवात. नांदेडच्या भोकर, मुदखेड, कंधारमध्ये शेतकऱ्यांकडून तुषार फवारणी. माथेरानमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. पोलिसांच्या 4 टीम्स सज्ज.